नमस्कार, मी प्रियांका नागने। आज आपण जॉब अपडेट बघणार आहोत। ते महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यातून नोकरीचे अपडेट्स आहेत। म्हणजेच काय, पुण्याचे जॉब्स असू द्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जॉब असू द्या किंवा कोऑपरेटिव्ह बँकचे जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स बघणार आहोत। कॉलेजचे अपडेट्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल माहिती सांगणार आहे जॉब्सचे, म्हणजे कोणकोणते आहेत, अप्लाय कुठे करायचे आहे, लास्ट डेट कधी आहे, इंटरव्ह्यू प्रोसेस वगैरे सर्व आपण बघणार आहोत। तर पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, नक्की बघा लास्ट पर्यंत। व्हिडिओ जर नक्की आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण डिटेलमध्ये व्हिडिओज बघून घेऊयात। पहिली जी जॉब अपडेट आपण बघणार आहोत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी भरती 2023 याची जॉब अपडेट आहे। बघा, इथे एकूण पदे आहेत बघा, 25 पदे आहेत। ब्रीडिंग चेकरचं पदाचं नाव आहे ब्रीडिंग चेकर्स। नोकरीचे ठिकाण आहे पिंपरी। इथे शिक्षण तुमचं पाहिजे आहे फक्त 10वी, म्हणजे काय, तुम्ही 10वी पास असाल तरी सुद्धा इथे चालणार आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर इच्छुक उमेदवारांनी 11 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत इथे अप्लाय करायचं आहे। अर्ज करण्याची पद्धत बघा, ऑफलाईन आहे। ठीक आहे। अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने इथे भरू शकणार आहे। इथे वरील माहिती दिलेली आहे, तुम्ही हे PDF बघू शकता। इथे वेगवेगळे पद आहेत, 8 आहेत, टोटल जागा आहे 25 आहेत। इथे तुम्ही जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर नक्की इथे अप्लाय करू शकणार आहात। दुसरा जॉब आपण बघणार आहोत तो म्हणजे काय, आदिवासी उन्नती सेवा मंडळ यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आहे। आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर भरती 2023 आहे। पदाचे नाव आहे बघा, प्राथमिक शिक्षक आहे, माध्यमिक शिक्षक सुद्धा आहे, उच्च माध्यमिक शिक्षक आहे, महिला अधीक्षक, स्वयंपाकी, कामाठी, मदतनीस असे वेगवेगळे इथे पद आहेत। ठीक आहे। शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली आहे तुम्हाला। एकूण पदे 17 आहेत। अर्ज करण्याची पद्धत सुद्धा ऑफलाईन आहे। ठीक आहे। लास्ट तारीख बघा 20/8/2023 आहे, म्हणजे के 20 ऑगस्ट हे लास्ट तारीख आहे। तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहे। अहमदनगरला आहे बघा। प्राथमिक शिक्षणाचे शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली आहे। माध्यमिक शिक्षक आहे, BSc BEd हवा आहे, उच्च माध्यमिक आहे, MA BEd हवा आहे। त्यानंतर स्वयंपाकी 7वी, कामाठी 7वी, मदतनीस 7वी असे हे शैक्षणिक पात्रता दिली। तुम्ही जर इथे एलिजिबल असेल तर नक्की अप्लाय करू शकणार आहे। तुम्ही इथे जॉबसाठी बघू शकणार आहात। नेक्स्ट जॉब अपडेट आपण बघणार आहे सोलापूर जिल्ह्यातून सांगोल्यामधून फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्याकडून आहे। पद आहेत बघा HR, शैक्षणिक पात्रता पाहिजे BCom, अनुभव बघा HR पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य आहे। सेकंड पद आहे अकाउंटंट, शैक्षणिक पात्रता आहे BCom किंवा MCom GDC। फंड डिपार्टमेंट सुद्धा आहे इथे, तिथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे BCom MCom MBA फायनान्स। आणि इथे उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट म्हणजे लास्ट डेट असणार आहे बघा, 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे इथे अप्लाय करायचं आहे। नेक्स्ट आपण अपडेट जे बघणार आहोत, मन मंदिर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा म्हणजे जिल्हा सांगली आहे। इथे बघा शाखा अधिकारी हवा आहे। पदसंख्या आहेत बघा 5। इथे तुम्हाला शैक्षणिक अर्हता सुद्धा दिलेला आहे, अनुभव सुद्धा दिलेला आहे, सलग 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। दुसरे दिलेला आहे IT ऑफिसर दिलेला आहे बघा, पदसंख्या आहे 2। शैक्षणिक बघा MCA BCA BCS BE IT BE कम्प्युटर सायन्सेस हे दिलेलं आहे। इथे तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव कमीत कमी पाहिजे आहे। म्हणजेच काय, इथे जिल्हा सांगलीमधून विट्यामध्ये इथे जॉब अपडेट आहे। तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्की इथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। नेक्स्ट जे जॉब अपडेट आहे आपण बघणार आहोत औरंगाबाद मधून, म्हणजेच काय छत्रपती संभाजीनगर मधून अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड औरंगाबाद मधून आहे। हे बघा, इथे लिपिक कारकून हे पदाचे नाव आहे। पात्रता बघा, कोणतेही शाखेचे पदवीधर असले तरी सुद्धा चालणार आहे। इथे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज हवा आहे, म्हणजेच काय संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे। MSCIT असल्यास प्राधान्य आहे। तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे तिथे कम्प्युटर्सचे। वयोमर्यादा बघा 20 ते 28 वर्ष आहेत। अनुभव सक्ती नाही, म्हणजे तुम्ही इथे फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय केले तरी चालणार आहे। हे असे विविध हे जॉब अपडेट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, महाराष्ट्रातून आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून सांगितलेले आहेत। तुम्ही जर इथे एलिजिबल असेल तर नक्की अप्लाय करा। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।